नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। घंटागाडी वाहन चालकांनी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता घरोघरी लावलेले QR कोड स्कॅन करणे, अन्यथा घंटागाडी जप्त करण्यात येईल अशा प्रकारची धमकी आरोग्य निरीक्षक यांनी घंटागाडी वाहन चालक यांना दिली आहे। असे केल्यास घंटागाडी वाहन चालकावर उपासमारीची वेळ येईल। घंटागाडी वाहन चालकांना कचरा गोळा करण्यापासूनच वेळ मिळत नाही। कचरा गोळा केल्यानंतर तो डंपिंग ग्राउंडला सुद्धा टाकून यावा लागतो, त्यामुळे QR कोड स्कॅन करायला वेळ मिळत नाही। महानगरपालिकेने सदर QR कोड स्कॅन करण्याकरिता हेल्पर द्यावा व त्याचबरोबर या कामाचा वेगळा मोबदला देण्यात यावा अशा प्रकारचे निवेदन स्वच्छता दूत घंटागाडी संघ अकोला यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले। निवेदन सादर करताना स्वच्छता दूत वाहन चालक संघाचे सर्वच कार्यकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे। काय मागणी होती तुमची? आमचे हे QR कोडसाठी आणि याच्यासाठी जे आम्ही 10-12 वर्षापासून काम करत आहे महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्वयंरोजगार तत्वावरती, आणि तो कोरोनाच्या काळात महामारीच्या काळात जो आम्ही टायमिंग दिला आहे याच्या मोबदल्यात हे आम्हाला आज धमक्या देत आहेत, गाडी घेऊन घेईन, डिझेल बंद केलं होतं, स्कॅनिंग आहे, हे स्कॅनिंग ITI कंपनीचे असून आधी याचे पैसे मिळत होते, हेल्पर ठेवले होते। आम्ही आता त्यांना हेल्परची मागणी केली आहे। अगर हेल्पर देत नसतील तर तुम्ही आम्हाला मोबदला द्या, आम्ही हेल्पर ठेवतो, अशी आमची मागणी आहे। ही मागणी यांनी पूर्ण करावी, ही आमची अशी सर्व स्वच्छता दूत वाहनचालक संघ अकोला अशी युनियन आहे। युनियनमार्फत सर्वांची और सर्व स्वच्छता दूत वाहनचालकांची ही विनंती आहे की हे करून द्या। हे निवेदन देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो होतो। हे आम्हाला इथं आम्ही निवेदन दिलेलं आहे। निवेदन देऊन पहिले तुम्हाला पैसे किती भेटत होते? आधी आम्हाला 5,000 रुपये देण्यात येत होते। म्हणजे महिन्याच्या महिने भेटत होते का एक महिना? दर महिन्याला आम्हाला 5,000 रुपये देण्यात येत होते। आता काय अडचण आली? 5 महिने ते चाललं, त्याच्यानंतर ते बंद पडलं। बंद पडल्यानंतर आता त्यांनी तो पुन्हा चालू केलं। ते आता फ्री ऑफ कॉस्ट आहे असे सांगत आहेत, आणि त्याच्यावरती आयुक्त साहेबांचं आदेश आहेत असे सांगत आहेत, आणि दबावाखाली आम्हाला हे काम करायला लावत आहेत। असे आम्ही पूर्ण मानसिक झालेलो आहोत। आता आज आमच्यावर अशी वेळ आलेली आहे की यांनी जर वाहन जमा करून घेतले तर आज आम्हाला उपासमारीची पाळी येणार आहे, आणि आमच्या पूर्ण फॅमिलीचा रस्त्यावर यायची पाळी आलेली आहे, कारण की उपासमारीचे दिवस आमच्यावरती येणार आहेत। आता याच्यासाठी आम्ही 10 ते 12 वर्ष यांच्या सेवेमध्ये दिलेले आहेत, तरी आमच्यावरती हा अन्याय होत आहे। जे गाडीचं मेंटेनन्स आहे हे तुम्ही करता का महानगरपालिका करते? अद्याप असा विषय आहे तो की गाडी मेंटेनन्सचे जेवढा पण आहे हे आतापर्यंत देत आहे पेपरमध्ये, न्यूजमध्ये, की बा गाडी मेंटेनन्स हे महानगरपालिका करत आहे, पण आजपर्यंत 10 ते 12 वर्ष झाले आमच्या काही ड्रायव्हर भावांजवळ बिलं पण आहेत। हे आम्ही सर्व मेंटेनन्स आम्ही करतो, आणि हे महानगरपालिकेतून फक्त आम्हाला इंधन मिळत आहे, बाकी काही नाही। मेंटेनन्स पूर्ण आम्ही करतो, आणि प्रत्येक घरातून आम्ही 30 रुपये हे वसूल करत आहोत। याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं महानगरपालिकेकडून वेतन नाही, काही नाही, काहीच नाही आहे। म्हणजे तुमचे स्कॅनर जो आहे ते तुम्ही करता असं तुमचं म्हणणं आहे, व त्याच्या विरुद्ध काय? आम्ही स्कॅनिंग करायला तयार आहोत। याच्या आधी आम्हाला जो मोबदला मिळत होता तो द्यावा, किंवा आम्हाला हेल्पर द्यावा, ही आमची अशी मागणी आहे त्यांना। की कसं आहे, आम्हाला वार्डामध्ये कचरा गोळा करायला भरपूर वेळ लागतो, आणि डम्पिंगवरती पण भरपूर वेळ लागतो, त्याच्यामुळे आमचं काम अपुरे राहतो, आणि आम्हाला पगार नसल्यामुळे नागरिकांना आम्हाला ते तोंड द्यावं लागते, जबाब द्यावा लागते। स्कॅनिंग करायला आम्ही तयार आहोत, पण त्याच्या बदल्यात आम्ही आमचा हेल्पर ठेवू, किंवा तुम्ही तुमचा हेल्पर द्या, तुम्ही नाहीतर मोबदला द्या। याच्यापैकी तुम्हाला काहीतरी एक मागणी करावंच लागेल। आता गाडीवरती आम्ही एकच माणूस आहोत, आणि एकाच माणसाला आम्हाला गाडीसुद्धा चालवावं लागते, कचरा गोळा करावं लागते, आणि खाली उतरून स्कॅनिंग करावं लागते। प्रत्येक घरापाशी गाडीतून खाली उतरणं आणि वर चढणे, गाडी चालू करणे, बंद करणे, त्या गाडीचं जे आहे गाडीचं मेंटेनन्स जे 5 वर्ष चालणार आहे ते एकाच वर्षामध्ये गाडी खराब होणार आहे, कारण त्याला प्रत्येक घरापाशी चालू बंद करावं लागते। आम्हाला गाडीच्या खाली उतरावं लागते, आणि गाडीमध्ये चढावं लागते, कचरा गोळा करावा लागते, आणि ते झाल्यानंतर डम्पिंग ग्राउंडवर नेऊन टाकण्यासाठी आम्हाला त्यांनी कॉम्पॅक्टर सेवा ही उपलब्ध करून दिलेली आहे। ते कॉम्पॅक्टरसाठी तिथं 2 तास 3 तास लाईनमध्ये उभं राहावं लागते, जेणेकरून आमचं काम होत नाही आहे, आणि वेळ हा असा अपुरा होत आहे। त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी असा दबाव टाकू नये, आणि आम्हाला ही धमकी देऊ नये आरोग्य निरीक्षकांनी आणि बाकीच्यांनी महानगरपालिकेने, की तुमचे वाहनं जेवण घेण्यात येतील म्हणून।